नवापुरात बुद्ध जयंती, महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा। नवापूर शहरात बुद्ध पौर्णिमा, महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन या त्रिगुणी उत्सवाचे औचित्य साधून भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि बौद्धाचार्य दिलीप दिवरे यांच्या बुद्ध वंदनेने कार्यक्रमाची मंगलमयी सुरुवात झाली। या प्रसंगी आमदार शिरीष कुमार नाईक, तालुका अध्यक्ष उमेश पवार यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। प्रमुख वक्ते प्राध्यापक अण्णासाहेब मुळे यांनी बुद्धांच्या शांतता, समता आणि मानवी मूल्यांच्या तत्वज्ञानावर सखोल मार्गदर्शन केले, तर माजी नगरसेवक चंद्रकांत नगराडे यांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या शिक्षण, संघटन व संघर्ष या विचारांवर चालण्याचे आवाहन केले। याच व्यासपीठावरून महाराष्ट्र दिनानिमित्त हुतात्म्यांना अभिवादन करत कष्टकरी कामगारांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी व समस्त सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले। परिसरातील बौद्ध बांधव, महिला, युवकांच्या मोठ्या उपस्थितीने वातावरण भक्तिमय झाले होते। कार्यक्रमाची सांगता खीरदानाचे वाटप करून अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी पद्धतीने करण्यात आली। ब्युरो रिपोर्ट, नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क। बुद्ध पौर्णिमा तथागत गौतम बुद्ध यांची जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आमची जी ओळख आहे, बुद्धाजवळ जी ओळख आम्हाला करून दिली, त्या बाबासाहेबांनी करून दिलेली आहे। म्हणून मी या दोघी महापुरुषांना वंदन करतो। आज आपण बुद्ध जयंतीच्या निमित्ताने आपण काय घेऊन जावं, त्यांचे विचार काय होते, बुद्धांचे विचार काय होते, ते आज सुद्धा मला तरी वाटतं, मी जर बोलतो आहे म्हणजे मला खूप माहिती आहे असं नाही, की आपण खरंच म्हणजे जर बुद्धाला मानत असाल तर हे आयोजक असतील किंवा जे धम्मचारी असतील ते सतत आपल्याला सूचना करत असतात की सर्व उपासक उपासिकांना विनंती करण्यात येते की त्यांनी मंडपात येऊन बसावे, अशी जेव्हा सूचना करतात तेव्हा आपण इकडे तिकडे बघत असतो आणि आपण खरेच उपासक आहोत का हे जर जाणून घ्यायचं असेल तर प्राथमिकता जी आहे, जर समजा एखादी आपल्याला डिग्री घ्यायची असेल, आपल्याला नोकरी लागण्यासाठी जर समजा आपल्याला शिक्षक बनायचं असेल तर आपल्याला कमीत कमी D.Ed व्हावं लागतं। त्याच्यावरचे जर समजा प्राध्यापक व्हायचे असेल तर आपल्याला ती मोठी डिग्री घ्यावी लागते।